सर, मला जेव्हा पेपरमध्ये न्यूज आली की वाहतूक विभागाने गाडीवर बसणाऱ्या दोन्ही सीटमधवर बसणाऱ्या व्यक्तीसाठी आपल्याला हेल्मेट कंपल्सरी केलेलं आहे आणि हेल्मेट कंपल्सरी केल्यामुळे एक हेल्मेट आपल्याला आरामात गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवता येतं, तशी ऑलरेडी सोय आहे. मग कोणतीही गाडी असो, पण दुसरा हेल्मेटसाठी सोय नाही आहे. पण दुसरं हेल्मेट कुठे ठेवायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी आम्ही एक फोल्डिंग हेल्मेटची माझ्या डोक्यात कल्पना आली. मग त्यानुसार मी एक डिझाईन तयार केलं. याच्यामध्ये या हेल्मेटचे असं वेगळं ब्रेक करून याच्यात वेगवेगळे असे पार्ट जे दिलेल्या डिझाईन प्रकारे आम्ही वेगवेगळे पार्ट केले आणि त्याच्यामध्ये स्पायरल फाईलला जसं स्पायरल वाइंडिंग असतं तसे केलं, पण ते याच मेटलचे रिंग्स राहणार आहे आणि त्याला आपल्याला 10 फोल्डमध्ये डिवाईड केलं तर आपल्याला या फोल्डच्याद्वारे आपल्याला इथे करता येईल. जसं इथे आपण 10 फोल्ड केलेलं आहे, तर या फोल्डला असं 1 बाय 1 असं करून थोडं पॅक करता येईल. म्हणजे त्या गाडीमध्ये आपल्याला ज्या उर्वरित जागेवर आहे ते हेल्मेट ठेवता येतं की छोट्याशा बॅगमध्ये पण ठेवता येतं. म्हणजे कोणाला वापरण्यात काही त्रास होणार नाही आणि वाहतूक नियमाचं आपल्याला पालन करता येईल. आणि हेल्मेट असणं फार गरजेचं आहे. 1-2 व्यक्ती असणं तर दोघालाही हेल्मेट असणं फार गरजेचं आहे. नसलं तर बरेचसे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये मृत्यू पण होतो. तर यासाठी आम्ही हे कल्पना आणली आणि यासाठी आम्ही हे सर्व पेटंट तयार करून याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवलं आणि आम्हाला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे. माझ्यासोबत ही आदिती देशमुख आहे, MSc फायनलला आहे ही, आणि हिच्यासोबतही आम्ही हे काम केलेलं आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपल्या विद्यापीठाचे विद्यार्थी समोर आले पाहिजे. म्हणून माझ्या डोक्यात आयडिया आल्यानंतर मी माझ्या स्टुडंटला शेअर करतो, कारण की मी विद्यार्थ्यासाठी जगत असतो. सर, या हेल्मेट जेवढं सिक्युअर आहे तेवढंच हे हेल्मेट सिक्युअर राहणार आहे, कारण की मटेरियल सेम राहणार आहे. उलट याच्यामध्ये जे गॅप आहे याच्यातून हवा जाऊन तो तुम्हाला जो गरमीचा त्रास होतो तो पण होणार नाही. आतून याच्यामध्ये जसं रबर वगैरे लागलेला आहे तो सेम त्याच्यामध्ये राहील. हा बेल्ट पण राहणार आहे त्याच्यामध्ये आणि तो यासार आहे. फक्त हा असा समोरून जो येतो तो हेल्मेट नाही आहे, ह्या हेल्मेटचा याच्यानुसार बनलेला आहे. कधीपर्यंत मार्केटमध्ये? सर, आम्ही एका इंडस्ट्रीसोबत बोललेलो आहे, त्यामध्ये आम्हाला तो तरी 1-1.5 महिन्यामध्ये मार्केटला येण्याचे पूर्ण चान्सेस आहे. थँक्यू सर. पुन्हा एकदा नाव? मी डॉक्टर संजय ढोबळे, वरिष्ठ प्राध्यापक भौतिकशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आहे आणि मी इथे 30-32 वर्षापासून काम करतो आहे. ही आदिती देशमुख आहे, ही MSc फायनल इयरला आहे आमच्या इथं भौतिकशास्त्राला, आणि मला विद्यार्थ्यांसोबत काम करून विद्यापीठाचं समाजासाठी उपयोग झाला पाहिजे, आमचं संशोधन समाजासाठी गेलं पाहिजे, ही माझी खूप छान इच्छा असते. याकरता आमचे कुलगुरू आहे प्रशांत बोकारे सर, पूर्व VC सर आहे, पूर्व अधिकारी आम्हाला यासाठी सपोर्ट करतात आणि या आम्ही काम करत असतो. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.